लहानपणी ना माझी आई खूप छान गोष्ट सांगायची. त्यातलीच आज एक तुम्हाला सांगते आहे. मग ते गोष्टी ऐकल्यानंतर मी त्या वयानुसार काही-काही विचार करत राहायचे. ते पण थोडेसे सांगते हं. गोपाळाची गोष्ट. गावाबाहेर घरात एक बाई आणि तिचा मुलगा राहत होते. मुलाचं नाव होतं माधव. माधवचे वडील देवाघरी गेले होते. माधवची शाळा गावात होती. घर आणि शाळा यामध्ये घनदाट जंगल होतं. माधवला शाळेत जाताना भीती वाटायची. जंगलातून एकटं जाणं त्याला नको व्हायचं. एक दिवस रडवेला होऊन तो आपल्या आईला म्हणाला, "आई गं, जंगलातून जाताना मला खूप भीती वाटते गं." "हे बघ," आई म्हणाली, "शाळेत जाताना तू गोपाळाला हाक मार. तो येईल तुझ्या सोबतीला." त्या दिवशी जंगलातून जाताना त्याने हाक मारली, "गोपाळा, गोपाळा, कुठे आहेस तू? माझ्या सोबतीला ये ना." बासरीचा सूर ऐकू आला आणि झाडी झुडपातून सुंदरसा सावळा मुलगा टुणकन उडी मारून आला. "माझं नाव गोपाळ. मी येईन बरं का तुझ्या सोबतीला रोज." माधवला खूप आनंद झाला. जंगलाची वाट संपल्यावर गोपाळ म्हणाला, "आता मी जातो. संध्याकाळी तुझी इथंच वाट बघेन." संध्याकाळी गोपाळ त्याची वाट बघत उभा होता. घरी आल्यावर माधव आईला म्हणाला, "आई, आज खरंच गोपाळ भेटला." आईला वाटलं असेल कोण्या गुराख्याचं पोर. दुसऱ्या दिवशी माधव उत्साहाने शाळेत निघाला. गोपाळने आज त्याच्यासाठी गोड दही आणलं होतं. ओढ्याकाठी बसून त्यांनी ते दही खाल्लं, गप्पा मारल्या. गोपाळने छानशी बासरी वाजवली. जंगलाची वाट संपेपर्यंत गोपाळ माधवबरोबर आला. माधवने विचारलं, "तू कुठे राहतोस?" गोपाळ म्हणाला, "मी सगळीकडे असतो." म्हणजे गोपाळ गोड हसला आणि म्हणाला, "रानात आणि सगळीकडे, जिथे जिथे ज्याला माझी गरज लागेल, मला जो हाक मारेल, तिथे राहतो मी." मग हाक मारणारा मनाने खूप चांगला असला पाहिजे हं. माधवला काही कळलं नाही, पण त्याला खूप छान वाटलं खरं. गोपाळ आणि माधवची खूप मैत्री झाली. रोज गोपाळ माधवसाठी दही घेऊन यायचा. दही खाऊन झाल्यावर दोघं ओढ्याकाठी खेळ खेळायचे आणि मग माधव शाळेत जायचा. एक दिवस आई म्हणाली, "माधव, बघू तरी तुझा मित्र गोपाळ, किती चांगला आहे रे तो. त्याच्यासाठी मी लाडू करून घेते हं." आई आणि माधव जंगलात आले. माधवने हाक मारली, "गोपाळ, गोपाळ." पण आज गोपाळ आला नाही. माधवने खूप हाका मारल्या, पण गोपाळ आलाच नाही. जंगलची वाट संपली. "अगं आई, तो येतो ना रोज." आईने ओळखलं की तो कृष्णच होता. तिनेच तर माधवच्या समजुतीसाठी गोपाळाला म्हणजे कृष्णाला हाक मारायला सांगितलं होतं. आणि खरंच त्याच्या मदतीसाठी कृष्ण धावून आला. माधवच्या आईला भरून आलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आनंदाचे. गोष्ट संपली. लहानपणी मला ही गोष्ट खूप आवडायची. मला वाटायचं शाळेच्या रस्त्यावर आपल्यालाही कृष्ण भेटावा, गोपाळाचं रूप घेऊन. पण मला काही तो भेटला नाही. त्यावेळेला समजावलं मी माझ्याच मनाला, कदाचित कृष्ण फक्त जंगलातच भेटत असावा. मोठं झाल्यावर समजलं हा कृष्ण बाहेर कुठे नसतोच. तो आपल्या मनात असतो. आपण कधी बावरलो, घाबरलो तर आपल्याला तो धीर देतो, सोबत करतो. आणि आता वाटतं आपणच कोणाचा गोपाळ का होऊ नये बरं? आपणही कोणाला धीर द्यावा, सोबत करावी, आनंद द्यावा. हे मी कितपत करू शकणार आहे हे माहिती नाही. पण कोणासाठी काही करणं यातला अर्थ आणि आनंद मला गवसलाय.